तर आलेले आहेत लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आणि कोण आहे नंबर 1 ला आणि कोण आहे नंबर 9 ला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 9 जण हे नॉमिनेशन मध्ये मागच्या आठवड्यात होते आणि ह्या आठवड्यात पण ते कंटिन्यू झालेले आहेत। मित्रांनो, कालच्या दिवशी वोटिंग ट्रेंड्स हे कुठूनच कळत नव्हते किंवा झळकले नव्हते, पण आज मित्रांनो ताजे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आले आहे आणि त्या वोटिंग ट्रेंड्स नुसार मित्रांनो नंबर 9 ला घसरलेली आहे दीपाली सय्यद। हो मित्रांनो, नंबर 8 ला असलेली दीपाली सय्यद ही आता नंबर 9 ला घसरलेली आहे आणि राधा पाटील मुंबईकर हिच्या फॅन्सनी तिला बऱ्यापैकी वोटिंग देऊन आता नंबर 8 ला खेचलेला आहे। तर मित्रांनो, सध्याला नंबर 9 ला आहे दीपाली सय्यद, नंबर 8 ला आहे राधा पाटील मुंबईकर। मित्रांनो, राधा आणि दीपालीच्या वोटिंग मध्ये जास्त काही फरक नाहीये, कधी मध्ये दीपाली वरती जातीये तर कधी मध्ये राधा वरती जातीये, पण सध्याला दीपाली आहे नंबर 9 ला, राधा आहे नंबर 8 ला। मित्रांनो, नंबर 7 ला आहे सागर कारंडे। हो मित्रांनो, कॉमेडियन सागर कारंडे याचा फॅन बेस चांगला आहे, पण तरी पण त्याला वोटिंग कुठं ना कुठं कमी आहे बाकीच्या सदस्यांपेक्षा आणि तो आहे नंबर 7 ला। मित्रांनो, सागरच्या जस्ट वरती नंबर 6 ला आलेला आहे प्रभू शेळके। हो मित्रांनो, नंबर 5 ला असणारा प्रभू शेळके हा आता नंबर 6 ला घसरलेला आहे। असं नाही की त्याला वोटिंग कमी झालेली आहे, पण त्याच्या खालचा जो कंटेस्टंट होता म्हणजेच करण सोनवणे याला सध्याला आता भरभरून वोटिंग पडत आहे आणि करण सोनवणे आता वोटिंग ट्रेंड्स मध्ये वरती गेलेला आहे। तर मित्रांनो, प्रभूच्या जस्ट वरती नंबर 5 ला आलेली आहे अनुश्री माने। हो मित्रांनो, 5 नंबरला अनुश्री माने आहे। अनुश्री ही नंबर 4 ला होती, मागच्या आठवड्यात सलग 3 दिवस ती नंबर 4 ला होती, तिने पोझिशनच सोडली नव्हती, पण सध्याला अनुश्री माने आलेली आहे नंबर 5 ला। तर मित्रांनो, नंबर 4 ला आहे रुचिता जामदार। मित्रांनो, रुचिता जामदारनी पण तिसरी पोझिशन ही सोडलेली नव्हती, पण सध्याला रुचिता जामदारची पण वोटिंग कमी झालेली आहे आणि त्यामुळं रुचिता जामदार आहे नंबर 4 ला। तर मित्रांनो, आता बात राहिली नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1 ची। तर नंबर 3 ला ज्यांनी जंप घेतलेली आहे, नंबर 6 पासून नंबर 3 ला त्यांनी जंप घेतलेली आहे, त्याचं नाव आहे करण सोनवणे। हो मित्रांनो, फोकस इंडियन करण सोनवणे यांनी सध्याला नंबर 6 वरून नंबर 3 ला एक खूप मोठी जंप घेतलेली आहे। मित्रांनो, इतकं सोपं नसतं वोटिंग ट्रेंड्स मध्ये इतकी मोठी जंप घेणं, तर करण सोनवणेने ते करून दाखवलेले आहे आणि तो आहे नंबर 3 ला। तर मित्रांनो, आता बात राहिली नंबर 2 आणि नंबर 1 ची, तर सेम आहेत। नंबर 2 ला आहे दिव्या शिंदे आणि नंबर 1 ला पहिल्या दिवसापासून होता आणि आता पण आहे रोशन भजनकर। हो मित्रांनो, 1 नंबरला रोशन आणि 2 नंबरला दिव्या हे पहिल्या दिवसापासून स्टेबल राहिलेले आहेत। तर मित्रांनो, असे जर वोटिंग रिझल्ट राहिले तर दीपाली सय्यद किंवा राधा पाटील मुंबईकर मधून एक जण बाहेर जाऊ शकतं जर बिग बॉसनी वोटिंग नुसार इविक्शन केले तर। तर मित्रांनो, तुम्हाला कोण वाटतं की राधा किंवा दीपाली मधून कोण बाहेर जाईल किंवा अजून कोणता कंटेस्टंट खाली येऊन तो बाहेर जाईल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।